साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाकडून शहीदांना अभिवादन। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने 23 मार्च रोजी दत्तनगर लालबावटा कार्यालय येथे शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हुतात्म्य दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शहीदांच्या प्रतिमेला युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण व उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने कुंभारी येथे कॉम्रेड विल्यम ससाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। यावेळी विजय हरसुरे, मधुकर चिल्लाळ, राहुल बुंगले, सनी कोंडा, चंद्रकांत मंजुळकर, अभिजित निकंबे, मालाजी मुंडे, रफिक काजी, वसीम मुल्ला, प्रभाकर गेंट्याल, बालाजी तुम्मा यांच्यासह अधिजण उपस्थित होते। सडकून टीका मोठमोठ्या लोकांवरती त्यावेळेस शहीद भगतसिंगांनी केले। आज गरज आहे आपल्याला त्यांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची। त्यांनी जो विचार दाखवले, त्यांची दिशा दाखवले, ती दिशा घेऊन या देशातील, या महाराष्ट्रातील, सोलापुरातील तरुणांना संघटित करून त्यांच्या मार्गावर चालवणे। आज नरेंद्र मोदी सरकार, राज्यातलं देवेंद्र फडणवीस पवार सरकार असेल, ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील तरुणांना भडकवण्याचं काम करत आहे, हे भयंकर आहे। केजरीवाल सारख्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना रातोरात कोणत्याही प्रकारचे FIR दाखल न करता, नाव नसताना देखील अटक केली जाते। त्यावेळेस आपल्यासारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला, आपल्यासारख्या नेतृत्वाला, जे सातत्याने या धर्मांध संघटनांच्या, धर्मांध सत्तेविरोधाच्या टार्गेटवर असतो, त्यावेळेस आपल्याला सुद्धा तो धोका मोठा आहे। ही सुरू झालेली आहे प्रक्रिया। या प्रक्रियेविरोधात जर लढायचं असेल, या व्यवस्थेविरोधात लढायचं असेल, तर आपल्याला शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी जो क्रांतिकारी विचार दिलेला आहे, यांनी जो प्रेरणादायी विचार दिला आहे, जो संघर्ष आहे त्यांनी केला आहे, त्यांनी जो केलेला त्याग आहे, त्या त्यागाला अनुसरूनच तो त्याग आपल्याला घ्यावा लागेल, तो विचार आपल्याला घ्यावा लागेल, तरच या शक्तीविरोधात लढू शकतो। ते भगतसिंगांना सोबत नाही घेऊ शकत, कारण भगतसिंग ज्या विचाराला मानतात तो कम्युनिस्ट विचार आहे, तो समाजवादी विचार आहे। तो समाजवादी विचार हा धर्मांध शक्ती, भाजप सरकार, RSS घेऊ शकत नाही। ते अनेक वेळा प्रयत्न केले भगतसिंगांना पळवण्याचा, पण त्यांना भगतसिंग कधीच परवडलेला नाही। मागे एका